आणि नाही तुला देव म्हणती तया मुखा आणि काचेन मनीसाचे तुका म्हणे या श्रेष्ठांचे ऐश्याच्या उपदेशे भूबंधन कैसे नासे उडवियापणा जैसे अभिमान आणि कास तो चिलकिया माझी भला म्हणे देवम्या देखिला ऐश्याच्या उपदेशे भूबंधन कैसे नासे उडवियापणा जैसे अभिमान आणि कास काय बोलतात तुकारायचं म्हणणं आहे तर एखादा कोणी म्हणत असेल की देव बघितलाय नाही का देव बघितला असतं कोणी एखादा म्हणत असेल तो सगळ्या लबाडाचा उत्तम म्हणजे मोठा लबाड आहे टॉपचा नाही का टॉपचा लबाड आहे एखाद्या विषयाबद्दल आपल्यातलं कोणी जर लागलं 12 डोळ्यांनी डोळ्यांनी पाहिला स्वतः हे म्हणणं कोणाला खरं पटत पण या वाऱ्याबद्दलच बोलणं जे असतं ते आपण भयानक जरा वारा सुटलेला असता आपण तिथे असलो तर म्हणू शकतो आपण काय वारा होता काय वाऱ्याने प्रचंड असा धिंगाणा केला असं म्हणू शकतो पण डोळ्यांनी पाहायला म्हणू शकत नाही त्याचा परिणाम सांगू का वारा कसा होता हे सांगू परिणाम सांगता येईल कोणत्याही पदार्थाबद्दल नाही का असा डोळा आहे का स्वतः पाहिला कसं सांगता येईल डोळा नाही सांगता येणार कारण डोळा दिसण्याचा विषय नाही ना कारण ते दिसायला ते डोळ्याचं बोलक आहे आपण त्याला डोळा समजतो पण ते डोळ्याचं बोलक आहे बॉडी समजा हा बॉडी त्या डोळ्यातून वृत्ती बाहेर येते मनातली वृत्ती बाहेर येते बाहेरच्या पदार्थाचा आकार धरते आणि त्या पदार्थाचा आकार धरल्यावर त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास असतो तो त्या वस्तूचं प्रकाशन करतो तो आभास प्रकाशन केलं त्या आभासानं त्या आभासाच्या माध्यमातूनच ते माघारी माघारीच्या चैतन्याला स्पष्ट आणि आभासाच्या माध्यमातून स्पष्ट झाल्यावर मग कळतं की घट आहे किंवा नाही आणि मग तो घट स्पष्ट जर झाला तर डोळा मानता येतो आणि घट जर स्पष्ट नाही झाला असू तर कुठं म्हणता येईल डोळा आहे रूपावरून डोळा मानावा लागतो का डोळा बघितलाय रूपावरून मानावा अनुमान आपण इंद्रिय कोणतेच दिसणारे नाही कान कुठं दिसतो तेव्हा बाहेरचा शब्द स्पष्ट जर होत असेल तर कान आहे म्हणायला चालतो कारण इंद्रिय हे सूक्ष्म अपंचकृत पंचमहाभूताचे आहेत आणि त्या पंचकृत पंचमहाभूताला जाणणारे अपंचकृत पंचमहाभूताचे इंद्रिय अपंचकृत पंचमहा एका विषयाचं एका भूताचं एक इंद्रिय तिसरी पण नाही त्याच्यावर कान स्पेशल आकाशाचा नाही का म्हणून त्या कानानं आकाशाचा शब्द कळत कानानं दुसरं काय कळतं एकदेशी येते आणि ते अपंचकृत पंचभूताचे आहेत अपंचकृत पंचभूतानं पंचभूत मिश्रित झालेले कळतात काय कळतं डोळ्यांनी पंचविषयी मिश्रित झालेले कळतात अपंचीकृत इंद्रिय कळत नाही अपंचीकृत म्हणजे स्पेशल ते एकच इंद्रिय त्याच्यात मिसळमिसळी झालेली स्पेशलिस्ट पंचीकृत म्हणजे मिसळ म्हणजे हे पंचीकृत आहे आणि इंद्रिय अपंचीकृत आहे पंचभूताचेच आहेत एक भूताचं एक आहे त्याला एक देशी म्हणतात फक्त डोळा रूपच दाखील आणि तो बी डोळा रूपच दाखील पण त्या डोळ्याला काजळ दाखीत नाही त्या डोळ्यातलं काजळ घातल्या डोळ्याला दिसतो का इतक्या खेळून समीप असतं ते पण नाही दिसत काजळ घातलेलं डोळ्याला
डोळ्याला फक्त रूपच विषय कळणार आणि तो बी एकत्रित शरीराला एकत्रित झालेले 5 विषय असतात. त्या 5 विषयाचा गठ्ठाच त्याला कळणार, पुन्हा दुसरा कळणार आहे का? शब्द कळन का डोळ्यांनी? गंध कळन का? नसतो का गंध? रस कळन का? नाही कळ. डोळ्यांनी फक्त एकच विषय कळतो, रूप, आणि पुन्हा त्या रूपाचा आश्रय. पिवळं आहे पण शर्ट आहे, घट आहे मातीचा, भांड आहे कशाचं तरी, त्याचा आश्रय, त्याचं स्वरूप स्पष्ट. 2च इंद्रिय असे आहेत की ते फक्त त्याच्या आश्रयाला आणि त्याच्या विषयाला जाणणार. एक त्वचा, नरम लागलं पण काय दगड आहे का, तक्त्या आहे का, काठी आहे, असं ते जाणणार आहे ते त्वचा इंद्रिय. आणि डोळा फक्त त्याच्या आश्रयाला आणि रूपाला दाखवतात. बाकी डोळ्यांनी किती उघड उघडे, चहा आता स्पष्ट पाहत असतो हातात घेतलेला. गोट घ्यायच्या अगोदर कोण सांगू शकते हा काय आहे का गोड आहे? चहानं फक्त डोळ्याने फक्त चहा दिसायला का काय दिसायला? फक्त दिसायला. आणि चहा स्पष्ट झाला तर डोळा मानता येतो, नाही तर हातातला बी चहा दिसायला म्हणजे डोळा तरी कसं मानता येईल? चांगले डोळे आहेत धडधड आपल्यासारखे, पण जर त्याला रुपयाविषयी दिसत नसेल तर मग त्याला डोळा पुढे मानता येतो. आणि जर डॉक्टर म्हणतात नाही की आता जर हे आपण 4 असताना जर 6 म्हणून लागलो, मग ते म्हणतात डोळा ऑपरेशनला आलाय, आता डोळा बिघडलाय, डोळा नाही राहिला, आता तो गोळा झालाय, त्याच्यावर मासाचा गोळा झालाय. ते जर म्हणले 4 म्हणले की बरोबर मग डोळा तुमचा आहे, चांगला आहे. डोळा आहे का चांगला आहे? चांगला आहे. म्हणून इंद्रिय एक देशी आहेत, नाही का? आणि ते इंद्रियांना इंद्रिय कळत नाही. इंद्रिय जर कळायचे असेल तर मन लागते माग, मनामध्ये इंद्रिय कळतात. शब्द ग्रहण करायला कान वरती बाहेर, रूप पाहायला डोळ्यात, पण रूप आणि शब्द एकत्रच पाहिजे. मग 2 वृत्ती असतात, कधी कानातून जाते डोळ्यात वरती एकच आहे, पण ती कोणतरी एकच काम करत. एका दिवस दिसतं बी आणि ऐकू बी येतं. डोळ्याला दिसतं बी नाही, ऐकू बी येतं. वृत्तीचं कानातून जावं लागेल ना, ऐकायला जावं लागेल ना. प्रत्यक्षात मध्ये 2 आले, दिसणं बोलणं. प्रत्यक्ष आता तिनं ती काय करते, पाहणं असल्यावर ऐकणं नाही, ऐकणं असल्यावर पाहणं नाही. तितका सूक्ष्म जलद गतीने द्यायचं तिचं यावर. ऐकणं आणि बोलणं, ऐकणं आणि पाहणं एक व्युत्पत्ती काम करते व्रत. त्या वृत्तीनं सगळं. आणि आपल्याला तर वाटतं पाहिल्याबरोबर दिसलं, विचारल्याबरोबर ऐकू आलं, पाहणं बी चालू आहे ना ऐकणं चालू आहे, नाही का? आणि ती वृत्ती 2 तर काम करत नाही, एकच काम करते. एक काम करते. पुन्हा उदाहरण देतात, जर बुद्धिबळे खेळण्यात मग्न असतो आपण, खेळतात ना ते लोक, खेळण्यात मग्न असल्यावर पंचकरणामध्ये सांगितलं जर आपला मुलगा आलाय, एखादा मित्र आलाय, चला गडबडे, आता इतका घाईला आलेला असतो वेळ तो की आता नेमका डाव जिंकायचा, शेवट व्हायचा, तर तो माणूस पाहतो माणूस राम राम करतो, पण वरती त्याच्यावर आवरणच असतं, इथंच प्रार्थना असतं म्हणायला. म्हणून पाहतो आपण, पण लक्ष बोलण्याकडे असल्यावर तिथून गेली का आमची गाय पळून गेली. काय पाहतो माणूस, काय लक्षात नाही. पहा, माझं लक्ष कोणीकडे होतं? बोलण्याकडे होतं, बुद्धीकडे होतं. ज्या कोणी काम करायले पण कोणतं एकच करण होतं, दोन्ही करण होतं. रूप पाहत असताना तर बोलण्याकडे लक्ष बरोबर नाही. आता सध्या दोन्ही चालू आहेत, आहे दोन्ही चालू, पण पाहतच तसं दोन्ही चालू नाही. एक उदाहरण घेतात ते, चालू आहे. गुलाबाच्या पाकळ्या आहेत, पाक वेगळ्या वेगळ्या केल्यात आणि 100 पाकळ्या एकावर धरल्यात. आता सुईनं भोकड पाडलं, एकदम भोकड पडत असं का एक 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 पडत चालू. मस्त पाहता कसं वाटतं, एकदम पडलं वाटतं. एकदम नाही पडलं, हिला पडलं, तिला पडलं, तिला पडलं, तिला पडलं, असं होतं. सुब्रत ती काय करते, दोन्हीचं काम नाही करते, ती कोणतं एकच जीव लावून करते आणि एक पाहण्यासारखं करते, पण ती पाहत नाही, नाही का? आणि आपल्याला तर व्यवहार व्हायलाय, आंबा पाहून घेतला की नाही, पाहून सौदा केला की कसा, पाहिला आहे, पिवळा आहे, खाऊन पाहिला नुसता पाहिलंच नाही. खाऊन पाहत असताना रंग बाजूला जातो, शब्द व्यवहार करत असताना रंग
स्वाद बी इतक्या सूक्ष्म गतीनं काम होत नाही आणि वाटत नाही माणसाला असं 3 काम झाले एकच झालं वाटतं का तिन्ही झाले वाटायला तिन्ही झाले वाटायला तिन्ही झाले वाटायला व्हायला एकच तिन्ही झाले वाटायला पण आता तिन्हीचे स्वरूप वेगळे वेगळे आहेत आंबा जे वेल कळाला तो खारट पुरट तो डोळ्याने पिवळा कळाला नाही का आणि निंबर हाताने कळाला नाकाला त्याचा गंध आला 5 विषय आहेत आंब्याला प्रत्येक विषयाला इंद्रियाला 5 नाहीत इंद्रिय एक अंगी आहेत एक देशी आहेत एकच काम करतात आणि इंद्रियाने इंद्रिय कळत नाही इंद्रियाने कळत नाही इंद्रिय कळायला मन लागत आणि मन इंद्रियाने तर कळत नाही पण मनाला सुद्धा मन कळत नाही मनानच मनात मला ध्यानात घ्यावं लागतं बारीक विचार आलं नाही का आणि त्या मनामध्ये मी कसा कळत आता मी कळत नाही आणि मी बद्दल तर माहित नाही मी तर देव आहे आणि देव तर बाहेर पाहायला म्हणतात आम्ही अनुभवला आहे देव पाहण्याचा विषय मुळीच नाही देव पाहण्याचा विषय आहे का कळण्याचा विषय आहे आणि जर एखादा म्हणू लागला मी पाहायला तर त्याच्या भरोश्यावर शब्दावर भरोसा ठेवण्याचा पुढचा माणूस पसंत का नाही की यायला ज्या दिग्दर्शन झालं त्या आपलं सुद्धा बोलायला पाहिजे पण आता सगुण परमात्म्याचा अनुभव आहे बऱ्याच साधू संतांचा सगळे जेवले बसले उठले काम करू लागले म्हणून अभंगामध्ये वर्णन आले कबीराच्या मागे विनू लागे शिले मुलं उठवली कुंभाराची आता तुम्ही दया करा पंढरीराया तुका देवी पाया वेळो वेळा इतक्या लोकांचे काम केले मग आमचं करा चोखामेळ्याच्या इंद्राच्या पलीकडे चंद्रभाईच्या पलीकडे जाऊन ठेवले खोपी पलीकडे जाऊन जेवले अनुभवाला आले नाही का अनुभवाला आले नाही का आता अनुभवाला आली म्हणावा तर देवाचं स्वरूप त्यांनी सोंग घेतलेलं पाहिलं का देव पाहिला सोंग घेतलेले देवाला ते त्यांचं स्वरूप नाही ते आता ही गोवी साधण्यासारखं करायची नाही का म्हणून देव स्वतः ते रूप समजत नाही की मी असा दिसणारा आहे असं देव समजत नाही पण आता देवाला सगळा खेळ करायचा दिसणं झाल्याशिवाय खेळ करता येईल का दिसणं झाल्याशिवाय म्हणून तर आला नाव रूपा होता नाव रूपाचा आला ना पहा बरं आता अजून सगळ्या शब्दात काय काय अवतार द्यायचं म्हणजे चुलपण माझ्यावर सगळ्या धरावं लागत नाही त्याला सांगितलं जाते तसं आज ठोकर सांग म्हणजे बारकाच सांगितले सांगायचे काय एक तर आहेत का नाही का आला ना एका गावामध्ये गोष्ट झाली असत एक मोठी माणसं होती त्यांच्या लहान माणसाला पाहिलंच नाही आणि सांगितलं सांग असं असा होतं सांग तर ते म्हणू लागले बरं आपले सांगा यावं तर काय सांगायचं आता तिथं सगळे दिले की का पोरं होते शेतकरी पोरं सगळे प्रेमाचं गाव सगळ्याला धरून आणि जुने माणसं यावं तर भाऊ तर काही सांगायचं फक्त आपले सांग गावापासून ते पोरं दिले करतात आम्ही यावं तर भाऊ तर एक विनोदाचा भाग करतायत ते नाही का आता तसं सांगितलं का नाही करणार ती सांगितल्याप्रमाणे करणारच नाही पण आता पुढचा हिशोब असा पार करायचा आहे तुम्हाला म्हणतात देव नामरूपाला आला का नामरूपाला आहे आला 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 नामरूपा तुका म्हणे झाला सोपा देव जर असा आकाराला नसता आला तर निराकार कशाने कळला असतो निराकार कशाने कळला असतो कशाने कळला असतो कळायला तो निराकारच आहे ज्याला कळायलं का तो साकार नाही पण साकार परमात्मा कळाल्याशिवाय निराकार कळत नाही जसं मंदिरामध्ये आहे ना भगवान शंकर आहेत ना आता मंदिरामध्ये भगवान शंकर आहेत पण चैतन्य रूपाने प्रत्यक्ष आपल्या शरीरामध्ये आपण आहे पण आता आपण ध्यानात येण्याकरता भगवान शंकराच्या लिंगाची फार गरज सगुणी भजता मग निर्गुणी पावले सगुणी भजता आणि विकल्प धरिता जेव्हा जरी नाचणार म्हणतात आपल्याला आपल्या निर्गुण स्वरूपामध्ये म्हणा परमात्म्याच्या स्वरूपात जायचं असतं तर परमात्म्याच्या सगुण स्वरूपाकडूनच सेवा करायला पाहिजे
ठीक आहे. सेवा करता करता सेवेमध्ये संतांच्या संगतीची सेवा असली तर देवाला म्हणता येईल, देवा हे आम्हाला लक्षात येऊ द्या, आमच्या समोर जे जे आहे ते पर्यंत काही जवळ येत नाही, आणि जरी आलं तर राहत नाही. आपल्या हिशोबानं जवळ येतं का ते प्रपंच? भक्तीने कोण जवळ येतो का? तर आला तरी राहतो का? आला तरी जवळ आपल्या कक्षेत, तरी आपल्या कक्षेत आहे का तो? आता देवा हे फसवाचे बाबा, नाही का? आमच्या हातात जरी आला प्रपंच तरी तो हातात नाहीये, आणि तो आमचं काही करू शकत नाही. त्याच्याकरता नाही तुका म्हणे, देवा तुम्ही कोड हे उगवा, तुम्ही काय करा, ह्या कोड्याचा उकाल करा, कोड्यात पडण्यासारखं झालं, नाही का? आता तुकोबारायला असं म्हणण्याकरता गुरु परमात्माच लागला. तो परमात्मा इतकं स्वच्छ शरीर असतं त्याचं, आपण ते तसेच आहोत, पण आपलं शरीर आणि मन पंचभूताच्या तमोगुणाचं शरीर आहे, आणि पंचभूताच्या सत्वगुणाचं मन आहे. म्हणून त्या सत्वगुणाच्या मनामध्ये तमोगुण शरीर वाटायला आपल्याला, देवाला नाही वाटत तसं. देवाला त्या शरीरात असताना हे शरीर नाही असत, आता त्याच्या प्रकारे तसा हाताने हवा ना. तुम्हाला काही काही ठिकाणी म्हणतात का, ते म्हणतात तुमचा जसा निश्चय आहे का तसा आमचा होऊ द्या देवा, असा तुमचा निश्चय आहे तसा आमचा होऊ द्या, नाही का? काही काही अभंग संकेत आलेला, काही काही अभंग म्हणजे आता आठवत असतो का अभंग उपाधी वेगळी का काहीच संसार तुम्हा नाही, आईशी मज करून ठेवा नारायण. काय म्हणतात देवा, तुम्ही कसे उपाधी वेगळे निर्विकार आहेत, आणि तुम्हाला संसार आहे का? उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला नाही, पण आईशी मज करून ठेवा नारायण. मला असं करून ठेवा म्हणजे तुमच्या समजुतीसारखी माझी समजूत करा, समूळ असं नांदरवावी असं म्हणतात. आता कुठे देवाला सोडू? पण आता आपण सामान्य स्थितीत ते राहणारे, त्याच भूमिकेनं सेवा करतो देवाची, आवडीनं देवाचं भजन करतो, परमात्मा आहे म्हणून उपवास करतो, असं नैवेद्य दाखवता येत, भक्ती करता येत नाही का? आता अशी स्थिती आपण जर सत्य मानत राहिलो, आणि देवाला जर याच्यात काय, जर ह्या स्थितीवर जर प्रपंच मागू लागलो तर देव देता येईल का? प्रपंच आपल्याला बाजूला करता येईल का? आपण सुखीवर राहू कशी करायचं कसं म्हणता येईल? सुखीवर राहून, कारण दिसणारं जाणण्यात येणारं जर खरं वाटायला लागलं तर देव बी दिसणारं जाणण्यात येणारच वाटायला की नाही? तीच अपेक्षा, तीच अपेक्षा. देव दिसणारा जाणण्यात येणारा नाही, देव न दिसणारा जाणणारा आहे, आणि देव जसा आहे तसाच जीव आहे. जीव सुद्धा आता लक्षात घ्या, देव सर्वज्ञ आहे आणि जीव अल्पज्ञ. पण संत म्हणतात, तुम्हाला कोण सांगितलं जीव अल्पज्ञ? जीव बी सर्वज्ञ. संत म्हणतात बरं, जीव बी कसे सर्वज्ञ, आणि संत सर्वज्ञ तर आहेतच, आणि सर्वज्ञपणा सांगतात बी. देव सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ आहे, सर्वज्ञपणा सांगत बी नाही, आणि सर्वज्ञ नाही असं बी नाही. जीव मग कसे येतं भारतात? जीव बी सर्वज्ञच आहे, म्हणजे सगळं कळतं जीवालाच महाराजांचं, बरोबर? आणि जीव बी कळतो जीवाला, आणि काहीच कळत नाही कोणाला, आणि जीव बी कळत नाही कोणाला. काही बी कळतं पण काही ज्ञातत्वानं ज्ञात, काही अज्ञातवानं ज्ञात असं कळतं जीवाला. हिमालय कोणी पाहिला का इतक्यातून? नाही का? बघितलाय का? सगळ्यांनी बघितलाय का? आता त्याने बघितला, त्यानेच बघितला का? त्याला ज्ञान आहे हिमालयाचं, त्यानं नाही बघितला, त्याला बी आहे, त्यालाच आहे. हे वाटतं की नाही व्यवहारामध्ये? पण ज्यानं बघितलं नाही त्याला बी ज्ञान आहे असं संत म्हणतात. कसं शक्य आहे? आता हे ज्यानं बघितलं, आम्ही का सगळ्यांनी बघितलं का? नाही बघितलं, कोणीच नाही बघितली. आता अमेरिका कोणी कल्पना कोणीच बघितली नाही, पण 5व्या भूताला सोडून 6वं भूत काय आहे अमेरिकेमध्ये? नाही का? काय आहे? सगळं कशाने भरलेली आहे? पंचभूतानं भरले. पंचभूत पाहिलेली नाही. अमेरिकेला सोडून पंचभूत आहेत का? पंचभूताला सोडून अमेरिका आहे? नाही, अमेरिकेला सोडून पंचभूत असू शकते, कारण ती कल्पना आहे.
पण पंचभूताला सोडून अमेरिका आहे का? पाहिली की नाही इथून? वाटत नाही पंचमहाभूत. पाहिली की नाही इथून? नाही का? नेपाळी लोक पाहिले की नाही इथून? पाहिले. इथून पाहता येतं जन्मच्या दृष्टीनं नाही पाहता येत. सूक्ष्म नजरेने इथून ध्यानात येतं, तिथं जायची काय गरज नाही का? काय गमाने नाही का? पण हिमालय नाही पाहिला हे ज्ञान त्याला आहे, पाहिला हे ज्ञान त्याला आहे, नाही पाहिला नाही पाहिल्याकडून त्याचा अस्तित्व सिद्ध करतात. म्हणून तसं काही तुम्ही लहानपणा घेऊ नका. असे तुम्ही सर्वज्ञ आणि तुम्हाला इथलंच कळतं आता मागचं कळतं. सत्ययुगात तुम्हाला कळत असेल का? आपल्याला सत्ययुगात कळत असेल का? आत्ता नाही का? आणि सत्ययुगात याच्यापेक्षा काय काय शिल्लक होतं? सत्ययुगात सत्ययुग सत्य होतं का? नाही. सत्य असतं तर गेलंच नसतं. सत्य मी आहे का? सत्ययुग मी सत्य. सत्ययुगापासून हे मटेरियल असंच वापरणं चाललंय. त्याच्या आधीपासून जेव्हापासून अनादी कालापासून हे सुरू आहे. मटेरियल की नाही. आता मी जाणणारा म्हणून आहे आणि बालपणात मी जाणणारा म्हणूनच होतो. सत्ययुगात मी कोण म्हणून होतो आणि आता हे पदार्थ पासून जाणीत नाही. बालपणातला बी आपले जाणून नव्हता आणि सत्ययुगातला बी कसा होता? जाणीतच नव्हता, जाणण्यात येणारच होता. पाहिले की नाही तुम्ही मागची इतके. आता इथून पुढे बी कसं होणार आहे? असं होणार आहे. तुम्ही मागेल ज्ञान नाही का? पुढचं आडवं विज्ञान आहे का? म्हणून आता तू अजून सर्व ते काल करतील सर्व. आता या खोट्या कल्पनातून नाही आपल्याला खरं ज्ञान का? खोट्या पंचभूताला चालणारे नाही, वेगळ्या वेगळ्या कल्पना केलेल्या आपण पाहिल्या नाही. मटेरियल पाहिलं नाही. कल्पना नाही पाहिल्या. कल्पना का खऱ्या का? तुम्हाला आम्हाला कल्पनेचं खोट्याचं ज्ञान नाही का? खऱ्याचं खोट्याचं नाही. खोट्याचं ज्ञान म्हणजे काय? ज्ञान असतं का काय? खोट्याचं ज्ञान म्हणजे पण आता हा ईश्वर आपल्या गळ्यात उतरायला जितका निश्चय पाहिजे संतांच्या शब्द, जितका निश्चय केला या शरीरावर कल्पना करून मी ते, या शरीरावर कल्पना करून मी ते कल्पना खरे आहेत का? मी खोटा आहे का? आता कल्पना वागवायलो म्हणा मी, त्या कल्पनेत बिघाड झाला की तू रडायला लागलो. कल्पनात काही झालं की रडायला लागलो. आणि कल्पनात रोजच व्हायले काही एकदम होत नाही. रोज व्हायले का? काहीच होईल, काहीच होईल. काय व्हायले? काय झालं या शरीरामध्ये? काय झालं? पहिले बालक होतं हे तेव्हा बी कळत नव्हतं शरीराला आणि आता बी कळत नाही. बालक होतं तेव्हा बी 5 भूतच होते आणि आता बी काय आहे? टवटवीत होतं. टवटवीत होतं इंद्रियाकडून होतं का मनातून होतं का रूपाकडून होतं? इंद्रियाकडून म्हणा आहे का? आणि आता इंद्रिय टवटवीत आहे का शरीर टवटवीत? इंद्रिय तरी याची बदलणारी इंद्रिय मला कळाले नाही बरोबर, जग कळालं नाही बरोबर, मीच कळलं नाही बरोबर, मीच कळलं नाही बरोबर आणि मीच त्याचं मला त्याचं ज्ञान नाही. तो जर मुलामध्ये देव पाहिला त्याला काय म्हणा? त्याला सगळ्या नंबरातला नंबर 1 ला वाढते. कारण देव दिसणारी वस्तूच नाही. देव दिसणारी वस्तू नाही. चांगलं ध्यानात घेतलं पाहिजे. देव नाही का? दिसत नाही. दिसत नाही आणि देव प्रकाशमान आहे पण दिसत नाही. देव प्रकाशमान आहे का प्रकाशहीन आहे? प्रकाशमान आहे. प्रकाशमान देव दिसायला पाहिजे. प्रकाशमान देव बुद्धीनं ध्यानात घेता येईल का डोळ्यांनी? बुद्धीनं ध्यानात घेता येईल. आणि त्या देवाला जाणून सगळ्याला जाणणारा तो देव सगळ्यात मोठा देवाचा देव. देवाचा देव तो बी दिसणार आहे का? तो बी दिसणार नाही का? आता त्याच्याशिवाय हे दिसायलं का? त्याच्या याला दिसायलं का? त्याच्याशिवाय हे दिसत नाही. हे कोणाशिवाय दिसत नाही? त्याच्याशिवाय दिसत नाही. त्यानंच कबूल केलं तर आहे. नाहीतर आता नाही जर म्हणलं तर हे काय म्हणणार आहे? म्हणायचं असलं तर ह्याच्यातले जीव म्हणते काही बरोबर बोलणार ते म्हणे जीवच म्हणतील म्हणायचं.
नाही का. अशी ही आपल्या पुढची अडचण कुठं वाटायली त्याच्या नादीच नाही जात. आणि कोणीतरी देव दाखवला म्हणलं की आता बऱ्याच ठिकाणी ऐकायला लाखो पब्लिक जेवण पौर्णिमाला एवढा भंडारा करतो, काय सोहळा आहे, काय उत्सव आहे नाही का. माझा तिथं देव आणल्याशिवाय आहे का, दाखवतात ते नवसाला पावणारा आहे, दिसणारा आहे, अमुक अमुक भानगडी आहे का. लोकांना खऱ्या देवाची गरज आहे का, अशाच भानगडीची गरज आहे, अशाच भानगडीची गरज आहे, रवळा करायची काय लोकांना गरज वाटते त्या तासण्यामध्ये लोक आणि फिरतात. आणि जे खरे असतात, जे खऱ्यावर असतात ते भानगडीत पडतच नाही. आता एमपीसी झालाय श्रीलंका आमचा 15 मिनिट झाला अंदाज चालू होता, म्हणजे कोणीच विषय चालला होता. जो गुरुक मारला त्यांना करूनपणा होता. गौरव गुरुजीच्या शिवाय कोणाचं ऐकलं नाही, कोणी आलं महाराजाकडं व्यंगपणा होता त्याचा. महाराज सप्ता करायचं घ्यायला काय कर सप्ता घेऊन ऐकत आहे रिकामी कामं कधी जाऊन तुला करायचं का असं काय जर ऐकत असं म्हणेल. कधी पंढरपूर नाही, आळंदी नाही, कधीच विषय नाही महाराज. पुन्हा कशालाच बाहेर क्रियाला महाराज माहीतच नव्हते. आता विषय चालला होता आमचा आणि आज महाराज आशा दिली वारीला. तर महाराज आता श्री महाराज जायला नाही पाहिजे होतं, महाराजला आता स्मरण राहिलं की पुढची कशी परिस्थिती आहे, अशा रावळ्यात कशाला जायचं. पण महाराज आता पहिल्यांदा चांगला माणूस महाराजांकडे कशाला घेऊन ऐकत आहे एखादी काम त्यांना कुठं वाटत होता. आणि आता महाराज चला म्हणलं की निघत होते, चला म्हणलं की निघलेच असं असं राहिले महाराज. कारण स्मरण राहिलं की पुढची असणारी स्थिती कशी होईल, काय होईल. आणि त्याचा दुसरा एक उद्देश आहे की लोकांना कुटाण्याचा पारमार्थ आवडतो का बिगर कुटाण्याचा. कुटाण्याचा आवडतो. सगळं हावभाव उठणं, फुका लावणं, पाया पडणं, भानगडी करणं हे बाहेर असणाऱ्या क्रिया आहेत. त्या बाहेर क्रियातून याच्यातून असल्या ते जरा बरं वाटतं. त्या क्रिया नसल्यावर काय हवं याच्यात काही काही करणं नाही, काय नाही, काय नाही, नुसतं सांगणे तुम्ही देव येत, नुसतं सांगणे. मग हे कशाला मंदिर येतं, कशाला पोथ्या येतात, हे कशाला केले. प्रमेय, प्रमाण, प्रमाणा संभावना, प्रमाया संभावना, लोक काही एका भावनेत येतात आणि या सगळ्या भावना बोलायच्या त्यांना एका भावनेवर आणायचे. इतकं सोपं आहे का महाराज ते. रोज चिंतन करून सुद्धा मिळत बसत नाही. आपलं काय कशाचं चिंतन रोजच सुरू आहे. कशाचं देवाबद्दल आहे का, जगाबद्दल आहे का, देवाबद्दल आपल्याबद्दल आहे का, लोकाबद्दल दुसऱ्याबद्दलच काय असं लोकांना वाटतं. हे वाटतं त्याच्यात सगळं असलं की लोकांना मग ते बरं वाटतं. बरोबर आहे. तुकोबाने आज म्हणाले की तो परमात्मा दिसण्याचा विषय आहे का करण्याचा बी नाही, दिसण्याचा बी विषय. आणि दिसून करण्याचा विषय म्हणल्यावर सगळ्यात नंबर एक तत्व काय आहे, दबाण तुकोबाऱ्यांचा. काय म्हणतात, तोच लटक्या माझी भला लबाडामध्ये तोच मोठा आहे. म्हणे देवन्या पाहिला, म्हणे देवन्या देखिला. आता काय म्हणतात तुकोबारा, ऐसियाच्या उपदेशे भवबंधन केले नासे. ऐसियाच्या उपदेशे भवबंधन कैसे नासे. गुणवी आपणासरीचे अभिमानी आणि कास. आशयाच्या संगतीमध्ये भवबंधन निवृत्त होणार नाही. आपल्या भोवती भवबंधन आहे ते खोटं आहे, आपण खरे आहोत. आणि आपल्या भोवतालचं सगळं अनुभवात यायले, पण ज्याच्यानं अनुभवात यायले ते यायच्यासारखेच बदलायले. इंद्रिये कसे येत यायच्यासारखे तेच जगासारखे. ते जगत बदलायले का इंद्रिय बदलले आली. इंद्रिय बदलायले का मन बी बदलायले. मन सगळे बदलणार आहे. आणि आपण हे सगळं जाणार आणि आपण न जाणार नाही का. असे कसे आपण असे येत. आणि असे असताना जर देव पाहिला, देव अनुभवात आला, देवानं असं केलं, देवानं तसं केलं, आम्हाला दिलं, असं जर म्हणत असताना तर मग देवानं देण्याकडे कोणाचं लक्ष नाही नाही का. आणि देवाच्या देण्याकडे लक्ष जाईल का देव पाहण्यात, देव होण्यात लक्ष राहील. पाहण्यातच राहील, वण्यात नाही राहणार. वण्यात नाही राहणार म्हणजे त्याच्या शब्दानं
ऐकणाराचं विनुष्काने सांगणाराचं दोघांचं बी आहे. हे काही अवघड नाही, पण फक्त स्थिर बुद्धीनं ध्यानात घ्यायचं काम. सगळे निरखून पाडून बाजारात घेतल्यावर काही खराब निघेल का, आणि गडबडीने घेतल्यावर निघू शकतं काही, पण निवांत ऐकलं पाहिजे. आणि निवांत ऐकून चिंतन केलं पाहिजे, नुसतं ऐकायचं नाही का. तुकोबारा म्हणतात असा जर म्हणत असाल तर आशयाच्या उपदेशानं काय होईल, आशा माणसाचं ऐकल्यानं, असा संत व्यासराज महाराज की असतात आशयाचं ऐकल्यानं काय होईल, भो बंधन कैसे नसते, की आपल्या ठिकाणी असलेलं जे काही भो बंधन आहे, जन्म आहे मरण आहे, ते आपण निश्चित केलेलं आहे, त्याची खंडन कशी होईल. जन्म मरण आपल्या भोवती आहे का, जन्म आपला झालेला आहे का, मृत्यू आपल्याला येणार आहे का, ज्याला मृत्यू येणार आहे ते जन्मलेलं आहे आणि त्याला कळत नाही. आणि आपल्याला तर कळतंय ना, तर जन्म झालाय का आपला, कारण कळणारी वस्तू सारखी असते, सतत असते ती. जन्मल्याने जन्मते, तिला वृद्धी होते, वाढत म्हातारा होत मरण. आणि जे जन्मत नाही ते त्याला जन्मत नाही म्हणजे अशीच असते सतत. ती तर ब्रह्मवस्तू आहे, ती तर आपण आहोत. आता आशाच्या भरोश्यावर ठेवून आपण आपला ब्रह्मरूप कसे समजू, आणि मग ते देवाकडे निघतात. त्या देवाकडे निघलो की अशा लोकांच्या भरोश्यावर ठेवण्यात आपण नष्ट होणार नाही, संसार मिटणार नाही, वाढन उलट नाही का. तुकोबारा म्हणतात ऐशियाच्या उपदेशे भवबंधन कैसे नासे, बुडवी आपणा सरीसे. आणि अभिमानी आणि कास त्यानं काय केलं, लोकांचं बंधन कधी व्यक्त करत नाही, पण आज जर बुडालेला होता लोकांनी काय केलं, अभिमानानं बुडून टाकते सगळे नाही का. असं असं पाहिजे, असं चालू आहे. म्हणून हे कळण्याला ऐकण्याला फार चतुरपणा जर असेल तर ग्रहण करता येतं, बाकीचं असलेलं वाया ते सोडून देता येत. फार कव्यानं ऐकलं, ध्यानात ठेवलं झालं. आणि आपल्यासारखं बारीक कोणी आहे जगात, आपल्यासारखं सूक्ष्म कोण आहे, तितकंच आपल्या पुरतं ऐकायचंय. आणि आपल्यात काही रूपात बदल करायचा का, आहे तसे आपण लक्षात घ्यायचं, जसे आहोत तसे आपण लक्षात घ्यायचं. शरीर जसं आहे तसं नाही. पहिल्यांदा असं होतं का, नाही का. पहिल्यांदा कसं होतं, कोमल अनुभवाला नाही का पहिल्यांदा. आता कुठे यायला कोमल अनुभवाला, आणि त्याच्यातलं चांगलं पहिलं होतं ते कोमल होतं का, नाही. आणि म्हातारपणात निब्बर झालं का, म्हातारपणात सिंगल झालं का, नाही झालं. कशाला तसंच आहे, आणि कशाला तसं आहे त्याच्याकडे लक्ष नाही, आणि कशाला कसं आहे त्याच्याकडे लक्ष आहे. आणि कोणाचं कशाला तसा जो आहे त्याचं लक्ष तसं झाल्यामुळे त्याला पुढचे बी तसेच कार्यक्रम करत समोरच्याचे. तसेच केल्यामुळं आता बंधन नष्ट झालं का, महाराज म्हणतात ते सगळेच बंधनामध्ये गेले, अशी स्थिती होते. लबाड माणसाच्या शब्दावर भरोसा ठेवलेला. पुढं तुकोबारा आणि का असं आणि नाही जोडा, देव म्हणयाच्या पुढा, याला दुसरा जोडाच नाही, उपमाच नाही अशी ह्या मूर्खाला नाही का. असा मूर्खपणा याच्या अंगात आहे, दुसरा जोडाच नाही म्हणतात नाही का. नाहीतर एकीकडे तुकोबारा बरं म्हणतात, आणि काय म्हणतात तुकोबारा, आणि नाही अशी जोडा, सांगता गोष्टी लागत जोडा संत. आणि देवाला म्हणतात आला करा तुझ्या काळा म्हणे भिडा घालतात या. आता ते संतांचं वर्तणुकीचं धोरण, आणि ह्या मूर्खाच्या वर्तणुकीच्या धोरणाबद्दल त्याला दुसरा त्याच्या उपमा द्यायला नाही चालिक नाही जोडा, देव म्हणवी तया बुढा, आणि कांचे न मनी साचे, तुका म्हणे या श्रेष्ठांचे. काय म्हणतात तुकोबारा, अनेक असतात या श्रेष्ठ श्रेष्ठांचं तो खरं मानित नाही. श्रेष्ठ श्रेष्ठ काय सांगतात त्यात खरं मानित नाही, आणि ज्यांचं खरं मानणं त्या खरं मानण्याचं सगळ्यांचं नुकसान नाही का. आणि व्यवहारातलं जे काही उच्च येणं म्हणजे ते काही जीवाचं उच्च स्थान नाही. जीवाला वर यायची गरज आहे का, तो खाली चाललाय, वर यायची नाही. स्वरूपाने कसं आहे, तो खालीवर त्याच्यात होऊ शकत नाही, असं त्याचं स्वरूप. असं त्याच्या ध्यानात येण्याकरता काय काय प्रयास आहेत साधू संतांना, काय दिले साधू संतांना आपण, किती प्रकारचे अभंग तुकोबारा लिहितात, अनेक प्रयत्न आहेत त्यांचे काय करण्याकरता, आपल्या जवळची भ्रांती घालवण्याकरता नाही का. काय करायचं आपल्या ठिकाणी काय झालेलं आहे,
भ्रांती आलेली आहे आणि ती खरी का खोटी आणि खोटीच खरी वाटायली का खोटी खोटी वाटतायली खोटी खोटी वाटली की ती भ्रांती राहत नसते नाही का असं सामर्थ्यात असताना सुद्धा खोट्या भ्रांतीला वाजवून आपण परेशान त्या परीक्षेला समोर जायची आपल्याला गरज नाही परेशान व्हायला न ओळखल्यामुळं ओळखल्यामुळं परेशान येतो नाही का काय सोहळा आहे महाराजच सांगत असत पहिल्यांदा सोहळा आहे का रहोळा मी जर नाही कळलो सोहळ्यात येत का रवळ्यात आणि आता जर इथं बसल्या ध्यानात आलं होतं सोहळ्यात सोहळ्यात आहे सोहळ्यात म्हणता येईल अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या नाही का कधी उपाधीने युक्त येत आपण कधीच नाही आणि असं आपलं स्वरूप आपल्या ध्यानात द्यावं पण आता हे माध्यम आहे बारी करणं तीर्थयात्रा करणं बरं कारण आपलं अंतकरण बघिले ह्या कर्मानं होत स्वच्छ होत पण हेतू जर हे असला तर आणि जर हेतू जर चुकीचा असेल अंतकरण शुद्ध होईल का संसाराने भेटणार नाही या जन्मात आणि अंतकरण शुद्ध होणार नाही आणि जर हेतू नीट असला तर नक्की काम अंतकरण शुद्ध होते नक्की अंतकरण नक्की होणं दृष्ट अदृष्ट फरे संसाराचा भानगडीचा बाजार आदृष्टावर जातो पुढच्या जन्मात आणि आता शुद्ध अंतकरण होणं दृष्ट बने दृष्ट अदृष्ट व्हावेची असं व्हावेची नाही का म्हणून आदृष्ट दृष्ट व्हावा आम्हाला आदृष्ट काही उदाहरण काही कामाचं नाही आता नगदी पाहिजे उद्धार कोणाला उदाहरण नोकरी उधार रोजगारी कोणाला आवडते नाही का उधारी आपला तर रोजगारी पुढची घेते उधार पुढची घेते नाही का पण अशी इतकी हुशारी जरी व्यवहारात आहे तर इथं पिकावून नाही घ्यावं हुशारी वापरायची इथं हुशारी जर वापरली तर आपल्याला कसं दर्जाचं जीवन जगता येईल जसे आपण आहोत तसेच आता आपली समजूत जसे आपण आहोत तशी आहे का नाही ना चुकीची समजूत आहे आणि त्या चुकीच्या समजूत मरणाची भानगडी जन्माची भानगडी आणि त्या भानगडीसारखी समजूत करून बसलो आणि त्या भानगडीत सुद्धा आपलं काही संबंध नाही पण आता जर साधू संतांकडून जर हे ध्यानात घेतलं तर आपल्या पुढचा बाजार असताना असत काय हरकत नाही खरा नाही तो कसा आहे तो खरा आहे का खोटा खोटा आहे पण खोटा वाटतं खोटा समजतो नाही का कसं आहे ते असं त्या आग्या मावळाचं म्हणून खोटा वाटणं हे काही लहान काम नाही याच्याकरता खालच्या अभंगात तुकोबाराने सांगितले सगळ्याला भजन करा खालचा अभंग काय म्हणतोय तुकोबारा भजन करा आणि देव भेटण्याकरता करा पण देव भेटण्याकरता केलं भजन जो जास्त प्रेम देतात प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान देवानं प्रेम दिल्यावर भजनात रंगला जळतो तो त्याला अंतकरण स्वच्छ होऊन मी वाटत नसतो भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा आता कोण भजन करायचे ते जे भजन करीत त्याला तो अनुभव येईल अनुभवाचं सांगतो तू बरा आहे का आपल्याला काही खोटं नातं शिकवतात अनुभवाचं संतांच्या बोलण्यासारखं ऐकून कसा अनुभव तसा निश्चय करावा आणि आपण तरी लोकांचं ऐकूनच तसा निश्चय करायचं की नाही का लोकांचं ऐकूनच तसे निश्चय केले तसं मानलंय आपण नसताना का असताना आणि आता ते सगळं डोळ्यातलं मनातलं जाण्याकरता भजन करा म्हणतात भजन केल्यानंतर मग देव न दिसणारा आहे जाणणारा आहे असं घरात येईल तर देवाबद्दल येईल का आपल्याबद्दल येईल आपण न दिसणारे का दिसणारे आणि आता कसे वाटवत आपण दिसणारे वाटत नाही का आपला फोटो निघावा वाटत कोणाचा निघतो फोटो आपला फोटो निघेल का आणि फोटो निघल्याला कोणाला कळतो या मर्याला का ज्याचा निघला त्याला कळतो का
ज्याचा ज्याला कळतो त्याचा निघतो का नाही इतकं जर ध्यानात घेतलं ध्यानात बसलं तर आपलं येणच आहे. ज्याचा फोटो निघला त्याला कळत नाही आणि ज्याला कळत आहे त्याचा कधी निघत निघतच नाही. त्याचा कसा निघत फोटो त्याचा जर फोटो निघला तर मग तो मारणार त्याचा निघला तर काय होईल मग मारणार नाही का. न मारणाऱ्याचा कसं कोण काढणार आहे पण न मरणारा मी आहे समजून त्याचे फोटो काढायला आणि फोटो कोणाचा वाटायला तो हे काही लहान कोड नाहीये. या कोड्यात कोण नाही सगळे त्या कोड्यामध्ये आचरण विचारण चालले सगळे त्या कोड्यामुळं कोणालाच सुधर बिना आणि दुसऱ्याला बी सुधरू देण्यात नाही का. काय करा सुधारल्या संघ या जे सुधारलेले आहेत का त्यांच्या संघ व्हा पटपट कुठं जाता येईल घरी जाता येईल. तुम्हाला सगळं जे सुधारलेले आहेत का त्यांच्या घराकडे जायचं खालतं वस्तू झाले ना आता सगळ्यालाच झाले. आता ज्याला खालतं वस्तू नाही झालं त्याच्या सगळे घरी जाऊ खालतं म्हणजे आम्ही रातभर काही आमच्या हो पण खालतं वस्तू झालं नाही ना नाही का. मग घरी जायचं म्हणजे त्याला खालतं वस्तू झालं नाही त्याच्या सगळं द्यायला खालतं वस्तू झालं त्याचं सगळे शिट्ट्या सवारले काय झालेलं आहे खालतं वस्तू झाले नाही का. सर्व्हिसवाले जे असले तर खालतं वस्तू झालेलं आणि साधू संत काही सर्व्हिसवाले नाही शिट्ट्या सवारलेले नाही का. पण त्याला योग्य दिशा ज्ञान पण त्याला फक्त माहिती आहे आपण आलेलो आहे का जाणारे आहोत. आलेलो बी नाही जाणारे का जाणणारे आहेत जाणणारे सगळ्याला सगळं आलेलं गेलेलं का जाणण्यात येणार आहे. ते मी आलेलं नाही जाणार नाही तरी तर भुईऱ्या कसा असतो भुईऱ्या लगेच रंग बदलतो तसे हे भुईरे रंग बदलायचे नाही का. या आधी थोडं होतं कोण नाही मुके घेतले याचे नाही का. याला रंग बदललाय हे आता कसं झाले भुऱ्यावर करायवर चक्क लालचा हिरवा होतो तो हिरवाचा पुढा उशीरच नाही करा कोणाला बदलणार आहे नाही का. बदलणार आहे त्याला काल समाजसाठी वळी पाहिजे भुऱ्याबद्दल नाही का. या तैसा तैसा बदलेल रंग कसा तसा एकदा त्याच्यावर दिवशी नाही का. म्हणून आणि तसं बदलणार आहे पण बदलणाऱ्याला बदलणार कळायलं का नाही कळायलं आणि ज्याला कळायलं तो नाही बदलाय. ज्याला कळायलं तो बदलणारा वाटायला याचा संघ केले तो बदलणारा नाही असं ध्यानात घ्यायला असा ज्याचा निश्चय आहे त्याच्या संघ आपण बळकट कसा अंधारा असो कसा बी असो राहत त्याच्या संगतीमध्ये नक्कीच त्याला प्रमुख कामाला कुठं जाऊन तुकोबारायला आपल्याला सांगेल अनिक नाही जोडा देव म्हणे तया मुढा अनिकांचे नमनी साचे तुका म्हणे या श्रेष्ठांचे जे काही श्रेष्ठ असते ऐकत नाही आणि त्यांचीच तारा मांडल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या संगतीमध्ये जीव केले त्या जीवाची 84 लक्ष योनी सुरू झाली असं समजा. तुकोबारायला आपल्याला जाग करायचे. तुकोबाराय म्हणतात ऐशियाचा उपदेशे भूबंधन कैसे नासे बुडवी आपण असे अभिमानी आणि का साहित्याच्या लोकांचं सगळं आपलं भूबंधन आपल्याला होईल सुख प्राप्त पाहिजे सुख पाहिजे या साऱ्या आपल्या इच्छेप्रमाणे कधी योग घडून येणार नाही. संतांच्या संततीमध्ये गेलो तर आपल्या ठिकाणी दुःखही सिद्ध होत नाही आणि सुख प्राप्ती सुद्धा करायची आपल्याला गरज पडणार नाही. कुंडली कबरदा हरी श्री ज्ञानदेव आता विश्वात्मके
ये वाजयति तुसारी सोनी मत जामी सायुनाम रे आरती कंकटी साधो अया सत्कर्मी रति पाढ़ो भूता परस्परी करो मैत्र पाके दुरितांते निर्धावो विश्व स्वर धर्म सूर्य भाव